करना पड़ रहा है? आपका सवाल जायज है, समाज का भी यही सवाल है, लेकिन समाज सिर्फ सवाल नहीं करने के लिए है, वो कार्य करने के लिए भी है। तो नागरिक शिष्टाचार बनते हैं, हम यहाँ से कंप्लेन करेंगे तो हटाएंगे। हो सकता है इसमें बहुत सारे अड़चने होती है, बहुत सारी रोजी रोटी चलती है, इसलिए नहीं हटते हैं। तो समाज को जागरूक करना हमारा काम था। भी नहीं कर सकता है। जैसे कि हमने देखा बिल्डिंग के सामने जो दुकान है वहाँ पे कांच फेंके हुए हैं, लोग डिवाइडर पे कांच रखे हुए हैं। अभी कांच जो हमारा नगर पालिका का जो हमारा उठाता है, पूरा सिविक सेंस का मुद्दा सिविक सेंस का मुद्दा है। अब वो हमारे जो है हमारे भी नागरिक हैं, वो भी जनता है। वहाँ पे जो प्याज का देखेंगे कांदा, तो पूरा कांदा सड़ा हुआ है, वही कांदा खाने के लिए मिल रहा है। तो ये सारी चीजों को हमको जागरूक करना है, ताकि इस तरह से ग्लोबल सिटी में आगे से जो है इस तरह से बीमारियां ना हो, इस तरह से कुछ प्रॉब्लेम ना हो। आता स्वतः इतके जरा जास्त आलेला आहे, ठेलेवाले वाढलेले आहे, त्यांचा पण कचरा तिथे पडला असतो वगैरे। बरोबर. तेव्हा लोकांना सांगण्यापेक्षा आम्ही स्वतः चालू केलेला आहे, एक जागृती जनजागृती करायची आहे। कंप्लेंट करावीशी नाही वाटली ना? कंप्लेंट करून काय शेवटी थोड्यापुरते ऍक्टिव्ह करतील, परत तसं राहणार आहे ते। त्याच्यामुळे आपण कंप्लेंट करायचं आपलं कर्तव्य आहे, पण स्वतः पण गेलं तर हे काम नागरिकांचं नाहीये। महानगरपालिकेने सांगितलेलं की तुम्हाला अस्वच्छता दिसते, तुम्ही फोटो काढा, आम्हाला पाठवा। परंतु नागरिक काय करतायत, महानगरपालिकेची घाण जी महानगरपालिका साफ करू शकत नाहीये, ठेलेवाले जे आहेत, फेरीवाले जे आहेत, त्यांना उचलू शकत नाहीये, तर जनता आता महानगरपालिकेसाठी स्वच्छता करते। असं झालंय की महानगरपालिका घाण। नमस्कार, आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत। जर आपल्याला माहिती असेल, गेल्या काही दिवसांपासून वसई विरार महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम ही फार मनावर घेण्यात आली आहे। याआधी वसई विरार महानगरपालिकेतर्फे जे आहे ते ऍप देखील लॉन्च करण्यात आलं होतं, जेणेकरून आपल्याला जर कुठे घाण दिसली तर आपण ती थेट महानगरपालिकेला संपर्क साधू शकतो आणि दाखवू शकतो। यावेळेस आपण ग्लोबल सिटीमध्ये आहोत। ग्लोबल सिटीमध्ये असणारे इकडचे नगरसेवक, इथले जनप्रतिनिधी, लोक, त्याचबरोबर जे काही सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यांनी एकत्रित येऊन आपल्या परिसराला स्वच्छ करायचा जे आहे ते निर्णय घेतलेला आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून ग्लोबल सिटीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे ते डेव्हलपमेंट होत आहे, मोठ्या प्रमाणात रस्ते बनतात, जो कचरा आहे तो रस्त्याच्या कडेला टाकला जातो आणि कदाचित कुठेतरी याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत असेल, तर या लोकांनी आता त्यांना एकत्रित घेऊन स्वतः हा निर्णय घेतलाय की आपण स्वच्छता करायची। आपण लोकांकडून जाणून घेऊया संपूर्ण अनुभव कसा आहे। सर नमस्कार, काय सांगाल, किती तास झाले तुम्ही स्वच्छता करताय आणि काय किती आतापर्यंत कचरा काढलाय? नमस्कार सर्वांना। ग्लोबल सेवा मंच या अखत्यारीत जे आपण पर्यावरणाचं नुकसान होत आहे त्या दृष्टीने साफसफाई जी मोहीम आयोजित केली आहे, त्यामध्ये इथे जे सर्व बसलेले कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून इथे जमलेलो आहोत, आता जवळजवळ 9 वाजले, 2 तास आहोत आणि अजूनही पुढचे 2 तास आम्ही स्वच्छता मोहीम राबवणार आहोत। प्रत्येक ठिकाणी कसं होतं की लोक कचरा करतात, स्वतःच्या घरातला कचरा बरोबर ते उचलतात, पण बाहेर आपण समजा खायला आलो, इथे भरपूर ठेले सुद्धा आहेत, बाहेर खायला आलो की ते कचरा तिथेच टाकतात। तोच कचरा आम्ही मगातपासून उचलतोय। इव्हन हे दोन सर्कल दिसत आहेत, राजगुरूचा आणि हा मधला लेन्स कार्डच्या इकडचा सर्कल, सागर स्वीट्सच्या समोरचा सर्कल, तो सर्कल ही एकदम अत्यंत दुस्थितीत होता, जो की आता आम्ही सुस्थितीत आणले। तुम्ही एक्झॅक्टली बघूही शकता, तो व्यवस्थित आहे। मला ह्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आता जो आपण कार्यक्रम केला ती फक्त 1 दिवसाचा कार्यक्रम न राहता, आपण आज 3 मेला आहोत, 1 मेच्या संदर्भात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ग्लोबल सेवा मंच इकडच्या जे जनप्रतिनिधी आहेत त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि निश्चितच वसई विरार महानगरपालिकेचंही कौतुक आहे, कारण का त्यांनी प्रत्येक वेळेला काही ऍपच्या माध्यमातून, पण शेवटी महानगरपालिका तरी किती करणार, तर समोर आपल्या लोकांना समोर आलं पाहिजे, तरच आपण याचे व्यवस्थित काम करू शकतो। तर बाकीच्या सर्वांना मी नम्र विनंती आहे, या माध्यमातून जेवढी जनता आहे, लोक सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना मी एवढीच विनंती करेन की तुमच्या समजा स्वतःची बिल्डिंग आहे, माझा अगरवाल लाईफस्टाईल कॉम्प्लेक्स आहे, त्या अगरवाल लाईफस्टाईल कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूचे जे दुकानदार आहेत ते कुठेतरी घाण करतात, तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करून देणं, त्यांना एकदा वॉर्निंग देणं आणि वॉर्निंग जरी ते पाळत नसले तर त्याच्यावर मग कारवाई लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने करणं। तर निश्चितच आपण व्यवस्थित या निमित्ताने जर एक स्वच्छ ग्लोबल सिटीमध्ये मी आल्यानंतर किती स्वच्छ होतं, पण आता त्याची एक व्यवस्था एकदम डळमळीत झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी कचरा दिसतो, कॉर्नरला कचरा दिसतो, मध्ये दिसतो, रस्त्यावर चालताना दिसतो। तर ह्या संदर्भात हे सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर एकदम व्यवस्थित होईल। जे ग्लोबल सिटीच्या आजूबाजूचा परिसर आहे, जसं आपण इथे बघितलं, तिथे ठेले आहेत, त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे फेरीवाले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल सिटीत आलेत, तर महानगरपालिकेची ही पण जबाबदारी आहे की त्यांना हटवलं पाहिजे। ते हटवत नाहीये, कचरा होणारच। ठीक आहे, तो महानगरपालिकेचा विषय झाला। मला आज एवढंच म्हणायचंय की जेवढी आपण
स्वतः राहतो इथे, तर जो स्वतः कचरा करतोय किंवा इतरांनी कचरा केला, आपण घरात आहे, माझ्या मुलाने जर कचरा केला तर मी उचलणार. माझा हा परिसर, हा देश, हा परिसर, हा परिवार, हा समाज माझा आहे. या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला तर आपण निश्चितच साफ करून शकू. कोणावरती आरोप प्रत्यारोप नको आहेत, पण प्रत्येकाने जर प्रत्येकाची जबाबदारी ओळखली तर व्यवस्थित होईल. याच्या पुढेही व्यवस्थित राहू. काय सांगाल, काय वाटतंय आता ही मोहीम राबवलेली आहे? नमस्कार। हम सब ग्लोबल सिटी के अंदर ही रहने वाले रहवासी है, तो ऐसा ध्यान में आया कि बहुत अच्छा इन्होंने व्यवस्था दिया, रोड चौड़े दिए, सभी चीज दिया उन्होंने, और नगर पालिका भी अच्छे काम करती है। लेकिन हम लोग ये देखते हैं कि यहाँ पर कचरा फैलते जा रहा है, तो हमें लगा जी हम इसमें जागरूकता अभियान इसका करके नाम दिया, और हमने ऐसा एक फाउंडेशन, ग्लोबल सिटी फाउंडेशन है, उनके अंतर्गत हम लोगों ने जागरूकता अभियान सभी समाज के लोग अपनी नागरिक शिष्टाचार को पालन करते हुए, जैसे कि हम अपने घर स्वच्छ रखते हैं वैसे हम अपने घर के बाहर, सोसाइटी के बाहर भी स्वच्छ रखें। ऐसा नहीं है कि जो गवर्नमेंट ही सिर्फ जिम्मेदार है, हमारा नागरिक का भी कुछ कर्तव्य बनता है। नागरिक शिष्टाचार अगर हम पालन करेंगे तो हमारा देश स्वच्छ होगा। एक छोटा सा उदाहरण देता हूँ। एक बार यूरोप में फुटबॉल की मैच था, और फुटबॉल के मैच में ऐसा हुआ कि 20-25 आदमी आए, और उसके बाद देखा गया कि मैच खत्म होने के बाद सारे कुर्सी तोड़ के ग्राउंड में फेंक दिए गए। लेकिन हिंदू समाज का एक कार्यक्रम था जिसमें कम से कम 50,000 आदमी आए थे, और सम्मेलन खत्म होने के बाद वहां एक पानी का बोतल का कचरा भी नहीं मिला। तो वहां के मीडिया में हाईलाइट बना कि हिंदू समाज जो है तो इतना जागरूक है कि अपना कार्य खुद करते हैं, या गवर्नमेंट और व्यवस्था के ऊपर छोड़ के नहीं जाते। खुद अगर ये सर, ये जो कचरा आप देख रहे हैं, ये जो पूरा फेरी वाले हैं, ठेले वाले हैं, ये तो सारा गवर्नमेंट का काम है कि इनको हटाया जाए। इनकी वजह से जो कचरा हो रहा है वो आज आप लोग को साफ करना पड़ रहा है। आपका सवाल जायज है, समाज का भी यही सवाल है, लेकिन समाज सिर्फ सवाल नहीं करने के लिए है, वो कार्य करने के लिए भी है। तो नागरिक शिष्टाचार बनते हैं, हम यहाँ से कंप्लेन करेंगे तो हटाएंगे। हो सकता है इसमें बहुत सारे अड़चने होती है, बहुत सारी रोजी रोटी चलती है, इसलिए नहीं हटते हैं। तो समाज को जागरूक करना हमारा काम था, इसलिए समाज को जोड़ने का और जागरूक करने का हम लोगों ने काम किया है। और आने वाले दिन में देखेंगे एकदम सफाई होगा, क्योंकि समाज को हम लोग तब तक जगाते रहेंगे जब तक वो गहरी नींद से उठेंगे नहीं। हिंदू समाज का आदत है शेर के जैसा सोने का, 24 घंटा में 2 घंटा उठने का, तो हम 2 घंटा नहीं, उसको कम से कम 22 घंटा उठाने का, यह संकल्प लेके हम लोग ग्लोबल सिटी को जागरूक करने का हमने काम किया है। क्या कहेंगे, कितने लोग आज शामिल थे इस अभियान में? इसमें कम से कम 100 लोग शामिल थे। अभी जो है ग्लोबल सेवा मंच के द्वारा आयोजित किया गया है। हम लोग यहाँ पे स्वच्छता तो हो रहा है, लेकिन हम लोग को एक मुहिम बनाना था। मतलब जैसे हमने शॉप वालों को बोला आप अपने शॉप के सामने डस्टबिन रखो, वो लोग ना डस्टबिन नहीं रखते, कोई भी रैपर लेता है, बच्चे लोग खाते हैं तो इधर उधर फेंकते हैं। तो हमने उनको जागरूक किया है। मेन हमारा जो मोटो है जागरूक करना, क्योंकि एक दिन में सफाई तो नहीं हो सकता, लेकिन अगर हम लोग 100 जन, सारे शॉप वालों को, सारे लोगों को अगर जागरूक कर देंगे तो शायद ये कहीं ना कहीं पे ये हो जाएगा। अगर आप यहाँ पे भी देखो, यहाँ पे भी कैसे इन लोग ने बना के रखा हुआ है, फिर बाद में उसमें गटर चौकअप होता है, चूहे लगते हैं, साफ सफाई नहीं होता है। तो बाहर ना डस्टबिन होने के बाद भी लोग बाहर कचरा फेंकते हैं। तो वही हमको करना है, वही हमको करना है कि क्या होता है ना, अगर हम लोग ये करेंगे, 10 लोग देखेंगे, कम से कम 10 में से 5 लोग तो सीखेंगे कि भाई ये लोग कर रहे हैं, हमको भी करना चाहिए। तो यही एक मुहिम है, और साफ सफाई तो ये चलता रहेगा, लेकिन अगर दिमाग में ये बैठ जाएगा कि साफ हमको करना है, एक अभियान के थ्रू या कैसे भी मैसेज जाएगा तो बेटर रहेगा। कुछ कहेंगे, क्या कहेंगे? जी, ये हमारा जो जागरूकता अभियान है ग्लोबल सेवा मंच की तरफ से किया गया, और हमको यहाँ पे क्या है, सेवा करने के लिए ये हमारा कार्यक्रम था। हम नगर पालिका से भी ये काम हो सकता था, लेकिन हमको यहाँ पे जागरूक करना है, ये हमारा मुख्य उद्देश्य है। क्योंकि जब तक जनता जागरूक नहीं होगी तो यहाँ पे कोई भी सरकार कुछ भी नहीं कर सकता है। जैसे कि हमने देखा बिल्डिंग के सामने जो दुकान है वहाँ पे कांच फेंके हुए हैं, लोग डिवाइडर पे कांच रखे हुए हैं। अभी कांच जो हमारा नगर पालिका का जो हमारा उठाता है, सिविक सेंस का मुद्दा है। अब वो हमारे जो है, हमारे भी नागरिक है, वो भी जनता है, वो कांच उठा रहे हैं, हाथ उनको लग रहा है। अभी हमारे एक बाबा जी हैं, इनके हाथ में कांच लग गया, अभी हमने बैंडेज लगाया इनको। अभी हम स्वच्छता अभियान कर रहे हैं, उनको लग रहा है, कम से कम इतना ध्यान रखना चाहिए। तो हमारा जो मुख्य उद्देश्य है कि लोगों को जागरूक हो, और ये जो अभियान है ये हम इसको कंटिन्यू करते रहेंगे जब तक, क्योंकि हमारा ग्लोबल सिटी का जो है हर जगह नाम है। पूरे वसई जिले में ग्लोबल सिटी अच्छे से जाना जाता है कि बहुत ही प्रॉपर तरीके से बना हुआ है। लेकिन एक स्वच्छता यहाँ पे जो है नगर पालिका की मदद से, यहाँ पे जो रोड पे दुकानें है उसको तोड़ा गया। लेकिन अभी आप देखेंगे कि वो डंपर जो बचा हुआ है वो यहीं पे पड़ा हुआ है, नीचे चूहा लग रहा है। वो दुकान खुला है, वहाँ पे जो प्याज का देखेंगे कांदा, तो पूरा कांदा सड़ा हुआ है, वही कांदा खाने के लिए मिल रहा है। तो ये सारी चीजों को हमको जागरूक करना है, ताकि इस तरह से ग्लोबल सिटी में आगे से जो है इस तरह से बीमारियां ना हो, इस तरह से कुछ प्रॉब्लम ना हो। बिल्कुल। कुछ
कहेंगे क्या? आपले MNC चे माणसं इथं अतिक्रमण तोडतात वगैरे आणि परत इथे पडलेलं असतं ते काही उचलत नाही आणि परत काही दिवसांनी परत तेच त्यांनी लावतात आणि चालू ठेवतात बरोबर, मुद्दा तोच आहे की जे फेरीवाले आहेत, आता हे बघा इथे जे चाललंय त्याच्यामुळे जी घाण होते तर फेरीवाल्यांना का हटवत नाही? तर ते याची हॉटेल तोड्यापुरती तर तोडतात ते आणि तिथे पडलेलं असतं ते आणि परत ऍक्च्युली ते घेऊन झाला पाहिजे सोबत आणि मग परत तेच आणि परत काय त्याला काही म्हणजे अर्थ नाही आहे, नुसतं पाडतं परत लावतात ते वगैरे. तर त्यांनी ते अतिक्रमण हटवलेलं आहे ते पूर्ण घेऊन झाला पाहिजे त्यांनी. ग्लोबल सिटी मध्ये 2 वर्षापूर्वी इतका कचरा नव्हता. आधी नव्हता, आता स्वतः इतके जरा जास्त आलेला आहे. ठेलेवाले वाढलेले आहे, त्यांचा पण कचरा तिथे पडला असतो वगैरे. बरोबर. तेव्हा लोकांना सांगण्यापेक्षा आम्ही स्वतः चालू केलेलं आहे, एक जनजागृती करायची आहे. कंप्लेंट करावीशी नाही वाटली ना? कंप्लेंट करून काय शेवटी तोड्यापुरते ऐकतील पडतील परत तसं राहणार आहे ते. त्याच्यामुळे आपण कंप्लेंट करायचं आपलं कर्तव्य आहे, पण स्वतः पण आम्ही चालू केलं की एक जागरूकता निर्माण करायची आणि लोकांना पण त्याचं एक कळलं पाहिजे याचं की किती महत्व आहे, सिरियसनेस आहे वगैरे. तुम्हाला. आणि शिवाय बऱ्याच गोष्टी आता परत पावसाळा सुरू होईल, पावसाळ्यामध्ये सुद्धा हा कचरा अडकून राहील, परत पूर्ण साचणार आहे. बरोबर. तर मे बी आता एका महिन्यात बऱ्यापैकी साफसफाई झाली तर तेवढंच पाणी साचणार नाही रोडवर वगैरे. हे आम्ही पण जागरूकता करता आणि MNC ने पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे याकडे. नक्कीच. मैं आपके माध्यम से 3 विषय रखूंगा पर्यावरण से रिलेटेड। पेड़ लगाना है, पानी बचाना है, प्लास्टिक हटाना है। आप देखेंगे पेड़ लगाने के बाद पेड़ समृद्ध भी हो, इसके लिए जब तक वह बड़ा नहीं होता है उसको पानी देते रहे। प्लास्टिक यानी कि नहीं चाहते हुए भी आपके घर में प्लास्टिक आता है, वेपर का पैकेट, दूध का पैकेट, चॉकलेट का पैकेट, ये सारे आते हैं। हम उसे जमा करें, जमा करने के बाद चौथे रविवार को यहाँ पर ध्यास फाउंडेशन का गाड़ी आती है जिसमें हम प्लास्टिक देंगे तो रिसाइकल करके उसको वापस डीजल बनाया जाता है। क्योंकि आप देखें जितने भी गटर चौकअप हो गए हैं तो आप देखेंगे सारे बारिश के टाइम गटर पूरा रोड पे आता है, तो उसके जिम्मेवार हम लोग ही है। तो हम समाज से आपके माध्यम से आग्रह करेंगे कि आप जो है प्लास्टिक जमा करके प्रॉपर जगह जहाँ है ध्यास फाउंडेशन के हिसाब से उनको आप दे दिए। अगर नहीं होता है तो आपसे हमसे संपर्क करके हम उसकी रचना लगा के देंगे। ग्लोबल सिटी में यहाँ पर गाड़ी हर चौथे रविवार को आती है, तो आप वहाँ से ले सकते हैं। नागरिक से यही जिम्मेदारी है कि आप अपना कार्य खुद करें, न कि सिर्फ प्रशासन पे आप जिम्मेवार रहेंगे। जब प्रशासन ये नहीं करता वो नहीं करता, नागरिक का भी शिष्टाचार है, नागरिक का भी दायित्व है, वो पालन करना चाहिए। बहुत बहुत धन्यवाद। एक चीज एक बहुत अच्छा एक वैलिड पॉइंट है जो आई वांट टू से कि जितनी सोसाइटी हैं वो सोसाइटी का भी कर्तव्य है कि अगर यहाँ कचरा फैल रहा है तो सोसाइटी के जो भी लोग हैं वो आकर के अपना एरिया साफ करें। सिर्फ एक दिन या हफ्ते में एक दिन या अगर हम लोग सब लोग उठ के उनको जागरूक करें, ये नहीं, हर आदमी को जागरूक होना पड़ेगा, हर सोसाइटी को जागरूक होना पड़ेगा। जैसे आप देखिए ये सोसाइटी के आगे ये पूरा कचरा है, उस सोसाइटी के आगे कचरा है, इधर सोसाइटी के आगे कचरा है, देन सोसाइटी अगर उसको फाइन लेविट करे तो हम कुछ काम कर सकते हैं। वो क्यों नहीं उठाया जा रहा है? ये तो मतलब भंगार में उठाया जा ये सकता भंगार है। में उठाया जा सकता है। अभी जस्ट महानगर पालिका के जो लोग थे उन लोगों को बोला गया है, वो लोग अपना अभी इसके ऊपर एक्शन लेंगे और काम करेंगे इस पे। ग्लोबल सिटी कोविड के पहले बहुत ही सुंदर हुआ करता था, आफ्टर कोविड पूरा रोड पे आप देखिए सबसे ज्यादा गंदगी आज के डेट में ग्लोबल सिटी में। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। उसके कारण से जीतू भाई ने सबने मिल करके यहाँ पे हम लोगों ने काम शुरू किया है और उसके बाद हम लोग इसको स्वच्छ बनाएंगे। धन्यवाद सर। जय हिंद। जसं की आपण पाहिलं की जर हा परिसर तुम्ही बघता, हा मेन सर्कल आहे, ह्याच्या पुढे आणखी एक सर्कल आहे आणि असेच सर्कल ग्लोबल सिटीमध्ये त्या पॉइंटवर आहेत, ह्या बाजूला आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सर्कलवर जवळपास 10-20 इतक्या गाड्या लागलेल्या आहेत। आता या गाड्या बंद आहेत, संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही याल तुम्ही बघाल हे मोठ्या प्रमाणात हे फेरीवाले बसलेले असतात। हे भंगारचं सामान आहे जे कधीच उचलायला पाहिजे होतं महानगरपालिकेने किंवा भंगारवाल्यांनी। हे लोक अतिक्रमण करतात, या ठिकाणी या गाड्या लावल्या जातात आणि याच्यामुळे हा त्रास अधिक वाढत चाललाय। पेपर प्लेट टाकणं, तिथेच खाल्लेली घाण टाकणं, ज्याच्यामुळे आणखी त्रास वाढत चालले आहेत। खरं तर पाहायला गेलं तर हे काम नागरिकांचं नाहीये। महानगरपालिकेने सांगितलेलं की तुम्हाला अस्वच्छता दिसते तुम्ही फोटो काढा आम्हाला पाठवा, परंतु नागरिक काय करतायत, महानगरपालिकेची घाण जी महानगरपालिका साफ करू शकत नाहीये, ठेलेवाले जे आहेत, फेरीवाले जे आहेत त्यांना उचलू शकत नाहीये, तर जनता आता महानगरपालिकेसाठी स्वच्छता करते। असं झालंय की महानगरपालिका घाण करते, या फेरीवाल्यांना बसव, त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि त्यांच्यामुळे जी घाण होते जनतेला साफ करावी लागते। त्यामुळे ऍप काढणं हे तितकंच योग्य आहे का, तितकं पुरेसं आहे काय, महानगरपालिकेने पण समजून घेतलं पाहिजे। कारण ग्लोबल सिटी एक सुशिक्षित सुप्रसिद्ध असा परिसर आहे वसई विरारचा आणि नावाजलेला परिसर आहे। इथे तुम्ही जर पाहिलं तर ज्या प्रकारे या इमारती बांधलेल्या आहेत सगळे सुशिक्षित लोक इकडे राहतात, परंतु आज सगळ्यात जास्त अस्वच्छता जी आहे ती ग्लोबल सिटीमुळे। त्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे फेरीवाले हफ्तेखोरी या ठिकाणी करून जी घाण करून ठेवली आहे त्याच्यावर महानगरपालिकेचं लक्ष नाही आणि ही जी घाण ही लोक आज काढतायत ही त्यांचीच घाण आहे कदाचित। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण मुद्द्यावरती महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे आणि जसं प्रकारे या लोकांनी सांगितलं की एका दिवसाचं काम नाहीये, हे रोज झालं पाहिजे। त्या प्रकारे आता जागरूकता जी पसरवण्याचं काम यांचं सुरू आहे, पाण्यासारखं असेल हे कितकुठपर्यंत यशस्वी राहतं आणि महानगरपालिकेचा यांना किती सपोर्ट मिळतो। धन्यवाद।